बॅटिंग करा अथवा गोलंदाजी करा, तुमचा खेळ ठरवतो की रिझल्ट तुमच्या फेवरने येईल की नाही. सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे. बॅटर सुजल आणि त्यांचा संवेद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय कदम आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मंथन साळवी आपल्याला पाहायला मिळतो. याही खेळाडूने फार जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेही युवा खेळाडू खेळलेत ॲज अ आयकॉन किंवा ॲज अ प्लेयर, सर्वांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये आवर्जून मला उल्लेख करावा असा वाटतो. प्रज्वल असेल, सध्या सगळीला सुजल खेळतोय, तर सध्या सगळीला मंथनही खेळतोय, त्यातल्या त्यात आवर्जून मला उल्लेख करावा असा वाटतो. आदेश असतील, त्यानंतर सुदेशही मला आठवतो, आणि त्यानंतर आदित्य वागदरे याचाही मी आवर्जून उल्लेख करणार आहे. तोही चांगला खेळला. अष्टविनायक मिल्क सेंटर करणं कॅश प्राइज आहे. सुजलने जर 30 रन वैयक्तिक बनवला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. सामन्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती दरम्यान 4 येतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला. आकाश दादांकडनं देखील एक कॅश प्राइज आहे. सुजलने जर अर्धशतक बनवलं तर त्यांच्या वतीने 500 दिले जातील. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केला. हा बॉल चांगला टाकला आणि बॅटल फार चांगली रंगली आहे सध्याच्या घडीला, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. एका बाजूने असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर चांगलं कंट्रीब्युशन दिलंय जीबी कोळीवालीसाठी, आणि दुसऱ्या बाजूने सुजल. बॉल आता डायरेक्टली गेलाय. महत्वाची विकेट काढली आहे, सुजलची विकेट काढली आहे मंथनने. फार मोठा धक्का. कॅश प्राइज भरपूर सारे लावण्यात आले होते, बट सध्याच्या घडीला ना सुजलला डगआउटची दिशा साळवीने इथे दाखवलेली आहे. झटका पगला आणि फार मोठा लागला सह्याद्री वॉरियर्सला. बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती. विकास बॅटिंग करण्यासाठी आला. सेमीफायनल 1चा थरार आहे. तुम्ही पाहतायत महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4, आणि आजची ही 5वी महाअंतिम रात्र या स्पर्धेची, आणि हीच रात्र आपल्याला सांगेल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनणार आहे. क्रमांक 1 ची ट्रॉफी आज इथनं 24 संघांपैकी कोणता संघ उचलणार आहे याचं उत्तर आजच्या रात्रीमध्ये मिळणार आहे. पहिला धक्का तर लागला. आता क्रमांक 3 वरती विकास बॅटिंग करण्यासाठी आलाय, आणि विकासची बॅट नाही तितकंच महत्वाचं राहिलं. दुसऱ्या बाजूने अक्षय कदमच्या खांद्यांवरती देखील जबाबदारी वाढली आहे. यश त्यांचा वेध, क्लीन बोल्ट. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग ऑर्डरची कमर. सध्याच्या घडीला आता थांबा 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 सर, नो बॉल आहे का अंपायर्स? नो बॉल आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. असं वाटलंच, कारण जे सेलिब्रेशन झालं असं वाटलं झालं काम तमाम आता, बट तसं काही नाही आहे. नशीब सोबत आहेत आज विकास सोबत. आता स्वीपचा फटका खेळायचा होता. हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि धावफलक 5 वरती आणि 5 चेंडू झालेत, आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. आणि आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला मंथन साळवीचा, कारण फक्त 5च धावा आणि एक इम्पॉर्टंट विकेट. फक्त 5च धावा, एक इम्पॉर्टंट विकेट मंथन साळवीने काढली आहे. बघा, खरं तर ॲज अ प्लेअर ना, तुम्हाला जर अंडरआर्म खेळा ओव्हरआर्म खेळा, दोन्ही कोणतेही तुम्ही फॉर्मॅट केलाय, खेळाडू म्हणून तुम्हाला ना तुमच्या नावाचा जर दबदबा एक वेगळी ओळख क्रिएट करायची ना, तर ॲज अ प्लेअर ना तुम्हाला जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. जबाबदारीने खेळ करता आला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये खेळ करता आला पाहिजे, आणि ते काम या सेमीफायनल 1 मध्ये सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी मंथन साळवीने केलं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 आणि 1 विकेट.
आणि आता तेच जबाबदारीचं ओझं बॅटिंग करत असताना अक्षय कदमला आता आपल्या खांद्यांवरती घ्यायचं आहे, कारण सध्या सगळीला वॉरियर्स अडकलेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5,000 मोमेंटम पूर्णपणे फिल्डिंग टीम सोबत आहे, कारण फर्स्ट ओव्हर इकॉनॉमिकल प्लस विकेट, सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती, निखिल येतोय समोर, अक्षय कदम असेल, सेकंड ओव्हर पहिला बॉल, पहिलाच बॉल, रिवर्स अटेम्प्ट केलाय, झाली गडबड विकेट किपर कडून आणि त्याचमुळे येतात या बाईजच्या स्वरूपामध्ये 4. आणि आवर्जून नक्कीच उल्लेख मी करणार, रिव्हर्सचा फटका आलाय, आणखीन एक जबरदस्त फटका, 4 इथे मिळतील आणि 4च्या मदतीनं स्कोर काढता जाऊन पोहोचलाय 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. बघा कदम खेळतो, हा देखील जिद्दी खेळाडू आहे. परत एकदा रिव्हर्स, परत एकदा बॉल सीमा पार, आणखीन एक येतोय चौकार. सध्याच्या घडीला दोन्ही मेंटॉर अगदी चिंतेमध्ये आहेत, एका बाजूने त्यांचं लक्ष अगदी ग्राउंड मध्ये आहे. पुन्हा रिव्हर्स, आणखीन एक जबरदस्त फटका, इथे मिळतील 4. एका बाजूने मेंटॉर अनिकेत सापकाळ, शुभम शिंगरे, तर दुसऱ्या बाजूने अभि सापकाळ. अशा लढती ग्राउंडचा बाहेर आहेत. स्पेशली जोही संघ बाजी मारेल तो मेंटॉरला खांद्यावरती उचलणार अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे. ड्राईव्ह केलाय कदमचा बॅटवर, आणखीन एक कडक फटका, 4 आणि 4चा साग्याने धावफलक आता जाऊन पोहोचला. 26 ऑन द बोर्ड. गाडी अडकली होती, पण आता गाडीला बाहेरही काढलंय आणि बॅक ऑन ट्रॅकही आणलंय अक्षय कदमने. त्याचा बॅट मधनं आता रन्स वेगाने येत आहेत. चार धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स, आणखीन एक चौकार. सध्याच्या घडीला जीबी कोहली आणि संघ खुश नसेल. नो बॉलचा देखील इशारा आला. या 5 धावा मिळतील. कॉमेंट्री बॉक्स समोरून प्लीज थोडं बाजूला व्हावी ही विनंती असेल. अदरवाईज चेअर खाली आहेत, तुम्ही मंचावरती येऊन बसा, आम्हाला त्यातही हरकत नाहीये. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 31 वरती, 31 ऑन द बोर्ड. रिव्हर्स, आणखीन येतील 4. अक्षय कदमने सांगितलं सामना चेंज करायला, आमच्या बाजूने आणण्यासाठी आम्हाला एक षटकच पुरेसं. एका ओव्हरमध्ये पूर्णपणे कहाणी चेंज केली आहे. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती, दुसरं षटक पूर्णपणे सह्याद्री वॉरियर्सच्या नावावरती. कारण या षटकामध्ये आता आपण काउंटिंग करूया, टोटल रन्स आलेले आहेत. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला पोहोचवतोय. टीम टोटल 39 माफी असू द्या, 39 धावा झालेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये टोटल 34 धावा. ओ माय गॉड. खरं तर लास्ट टाइम ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये 34 मी कधी पाहिलं होतं मला आठवत नाहीये, बट सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमध्ये 6 मध्ये 41ही बनतात, 34ही बनतात, ते पाहायला मिळालं. 39 झालेला 2 ओव्हरचा खेळ झाला. 39 ऑन द बोर्ड. आता मंथनवरती भरपूर काय निर्भर आहे. पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी केली ते कामगिरी इथेही करणं गरजेचं. पहिलाच बॉल, ड्राईव्ह केलाय बट मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जोरावरती येत आहेत या 4. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी आपण वेगळ्या सरफेसवरती खेळ पाहत आहोत. आता असं वाटतं की आता वेगळ्या सरफेसवरती खेळ सुरू आहे. ज्या प्रकारे बॅटिंग चालली आहे, स्वीपचा फटका अटेम्प्ट जरूर केलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. स्कोर कार्ड सध्या घडीला 43 वरती आहे. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, प्लॅन मिस, अपीलही झाली आहे बट येतो हा डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. मंथन साळवी एका बाजूने असं वाटतं की वेगळ्या सरफेसवरती गोलंदाजी करतो, दुसरं षटक असं वाटलं की वेगळ्या कोणत्या तरी सरफेसवरती झालं, कारण त्या ओव्हरमध्ये 34 धावा तिथे आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण काउंट केलं तर फक्त 4च धावा आलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी आणि हे षटक हवं होतं जीबी कोहलीला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. हा बॉल देखील चांगला आहे की नाही, नो बॉलचा इशारा आला. नो बॉल. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त साक्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल
44 ऑन द बोर्ड. बट एक गोष्ट तर क्लिअर आहे की या मॅच मध्ये फार मजा येणार आहे ज्या प्रकारे खेळ चालला आतापर्यंत. कारण दुसऱ्या बाजूने देखील दुसऱ्या सत्रामध्ये अक्षय कदम, सुजल आपल्याला गोलंदाजी करताना देखील तिथे पाहायला मिळणार आहेत. त्याचमुळे ही मॅच फार इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट बॉल. आता फिल्डर झाली गडबड आणि त्याचमुळे आणखीन येत आहेत या 4 स्कोर कार्ड. या 4चा साग्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचला 48 ऑन द बोर्ड. टिकू सर थोडा इशारा करा, इथे प्रेक्षक उभे आहेत, आम्हाला समजत नाहीये. 4 येत आहेत. फिल्डिंगमध्ये काही बदल केले जात आहेत, बट फिल्डिंगमध्ये केलेले हे बदल हा सामना बदलू शकतात का, ही देखील गोष्ट आहे. कारण विकेट इथे हवी आहे. समोरच्या दिशेने फटका, लाजवाब फटका, आणखीन एक चौकार आणि या 4च्या साह्याने आता टीम टोटल 52 ऑन द बोर्ड. पहिलं षटक फक्त 5, गेले 11 चेंडू काउंट जर केले तर 47 धावा. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ बदलली आहे. पण आता इथे आली आहे विकेट. पण विकासने त्याचं काम केलंय मी असं नक्कीच म्हणणार आहे. विकेट आली आहे. खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळता रन्स आहेत 52 आणि 1 ओव्हरचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटल आहे. सेमीफायनल 2 यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम प्रकाश वॉरियर्स एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने टीम RRCC माचुतर. ही बॅटल यात नंतर आहे. सेमीफायनल 2 चा थरार यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पण तयारीला लागायचं. पहिलं सत्र जसं संभल टॉस साठी पोहोचा. शेवटचं षटक गोलंदाज तयार होतात. अजित गोलंदाजी मार्गवरती आणि अजितच्या षटकावरती भरपूर काय निर्भर. कारण बघा सिनेरिओ जर आपण पाहिले, चर्चा आपण करूया, बट पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. स्कोर कार्ड आता 56. 56 आता ऑन बोर्ड आहेत आणि अजूनही 5 बॉल राहिलेत. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केलाय कदमचा हा फटका, बट बॉल फील्ड झालाय. डॉट बॉल दरम्यान येतो. आणि इतकी गोष्ट काय होती की या ओव्हरमध्ये सपोज जर 15-20 येत आहेत तर मोमेंटम पूर्णपणे वॉरियर्सकडे असेल. पण हे षटक जर चांगलं टाकलं अजितने तर तो एक मिनी कमबॅक असेल. त्यामुळे हे अंतिम षटक महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कदमचा बॅटमध्ये. आणखीन एक कलात्मक फटका, चौकार आणि 4चा मदतीने टीम टोटल आता 60 ऑन द बोर्ड. 60 धावा फटकावरती आणि अजूनही चेंडू लागले 3. ड्राईव्ह केलाय. आणखीन एक जबरदस्त फटका, आणखीन एक कडक फटका. अक्षय कदमचा बॅटमध्ये येतो हा चौकार. सेमीफायनलचा हा सामना आणि सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये ॲज अ महत्त्वपूर्ण प्लेअर या संघाचा 36,000 बेस पॉईंट वरती मनीष डेव्हे यांनी परचेस केलं होतं या खेळाडूला आणि 36,000ची आता पायी त्याने वसूल केली आहे. रिव्हर्सचा फटका म्हणजे येतो हा डॉट. आता बॉल राहिला या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा एक 64 झालेले आहेत. शेवटचा बॉल येतोय चौकार. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये अक्षय कदमच्या धुवाधार खेळीच्या वरती 68 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि 69 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय सह्याद्री वॉरियर्सने अगेन्स्ट टीम GB कोळियाळी. टॉस आपण करणार आहोत टीम प्रकाश वॉरियर्स आणि RRCC माचुतर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला पोहोचा आपण. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण पोहोचा. आणि आवर्जून मी उल्लेख करणार आहे कारण या स्पर्धेकरिता ज्यांची फार मेहनत लागलेली आहे नक्कीच उल्लेख व्हायला हवा. कारण महाबळेश्वर अंडरआर्म क्रिकेट बोर्ड संचालक मंडळ जे आमचं संपूर्ण आहे, जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्वांची फार मेहनत या स्पर्धेकरिता लागलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महेशदादा केळगणे साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष अजयजी शिंदे, त्यानंतर उपाध्यक्ष किरणदादा वागदरे, त्यानंतर उपाध्यक्ष सागर दादा बावळेकर, त्यानंतर खजिनदार
रोहितजी भिलारे, त्यानंतर सचिव गणेशजी सुतार असतील, त्यानंतर कार्याध्यक्ष राजदादा कदम असतील, त्यानंतर सदस्य अनिकेतजी गोळे असतील, त्यानंतर रोहितजी गोळे सदस्य, त्यानंतर सूरजदादा गायकवाड ते देखील सदस्य आहेत, प्रवीण जिमन त्यांचा आवर्जून मी उल्लेख करणार, तेही सदस्य आहेत, आणि तसेच संजय दादा हुगाडे तेही सदस्य, तसेच मुज्जू खारकंडे यांचाही आवर्जून मी उल्लेख करणार, तसेच आकाशजी केळगणे त्यांची फार मेहनत या स्पर्धेकरिता लागलेली आहे. कारण आपला संपूर्ण जो महाबळेश्वर अंडरआर्म क्रिकेट बोर्ड संचालक मंडळ आहे, प्रत्येकी सदस्याने, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांनी या स्पर्धेकरिता फार मेहनत घेतली आहे. सर्वांचं कौतुक नक्कीच व्हायला हवं आहे, कारण एखादी स्पर्धा घडवणं हे काही सोपं काम नाही आहे. टॉस आपण करूया, सेमीफायनल 2 चा टॉस, आणि टॉस करण्याकरिता युवा उद्योजक सन्माननीय सतीश दादा ओंबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. बघा स्कोरर रेडी आहेत, अंपायर्स तुम्ही मॅच स्टार्ट करा. पहिलाच बॉल ग्लान्स केला, नो बॉलचा इशारा, मिळतील या 5. कहाणी अजूनही संपलेली नाहीये, कारण सेमीफायनलचा सामना जरी असला तरी लढायचं कसं ते आम्हालाही माहिती आहे. ही गोष्ट इथे GB कोळीवाडी संघ देखील सांगतोय, आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की रिझल्ट काय असेल ती नंतरची गोष्ट, पण रिझल्ट लागण्याआधी आपण काय करतो ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि सध्या सगळी रिझल्ट आपल्या विरोधामध्ये असेल किंवा आपल्या सोबत असेल, पण त्याआधी ॲज अ प्लेअर म्हणून आपण या सत्रामध्ये लढाई नक्कीच करूया. हा आत्मविश्वास सध्या घडीला बॅटर्समध्ये पाहायला मिळतो. नो बॉलचा इशारा, आणखीन अतिरिक्त रन, स्कोर कार्ड आता 6 वरती जाऊन पोहोचलाय. कोणताही लिगल बॉल आतापर्यंत झालेला नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे, आणि अपेक्षा हीच आहे की ते कोण जिंकेल कोण हरेल ते आम्हाला माहिती नाहीये, बट अपेक्षा मी हीच ठेवतोय की एक चांगली मॅच, दोन्ही टीमचा संघर्ष, दोन्ही टीमची एक चांगली फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळेल, ही अपेक्षा आपण ठेवूया. झाली गडबड, अंपायर सिग्नल साठी आम्ही थांबलोय. वाईट +4 मिळतील या 5. ओ माय गॉड, सध्या घडीला नियती देखील सांगते ना की एवढे प्रेक्षक जर बघायला आलेत ना तर पैसा वसूल झालाच पाहिजे, एक चांगली मॅच झालीच पाहिजे. आणि सुरुवात ज्या प्रकारे झालेली आहे ना, हा सामना त्याच दिशेने चाललाय. कोणताही लिगल बॉल डिलिव्हर न होता स्कोर काढता 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. आता चर्चा तिथे सुरू झालेल्या आहेत. अष्टविनायक मिल्क सेंटर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. सुजलने 2 विकेट घेतले तर 200 रुपये अष्टविनायक मिल्क सेंटर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. पहिल्या दिवसापासून कॅश प्राइज काका लावतात, बट त्या कॅश प्राइजचा मानकरी आतापर्यंत कोणी बनला नाहीये. प्लॅन मिस येतोय डॉट. टॉस आपण करूया. सेकंड सेमीफायनल प्रकाश वॉरियर्स एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने RRC सीमा सुतर. प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. आता काही चर्चा करण्यासाठी मंथन आता अजित जवळ आलाय. खरा सन्माननीय सतीशदादा ओंबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक यशस्वी उद्योजक या विभागामधले, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस दरम्यान केला जातोय. सेमीफायनल 2 चा थरार यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. नो बॉलचा इशारा आला. सध्याच घडील बघा सुजलचे जे षटक आहे ना, कुठेतरी अति आक्रमकता पाहायला मिळत आहे. कारण बघा रन्स ऑन बोर्ड आहेत 69 धावा सेमीफायनलच्या दृष्टिकोनातून कमी नाहीच आहेत. आणि इथे आता झालं काय ते पाहावं लागेल. प्लीज एक रिक्वेस्ट आहे की प्रेक्षक, मेंटॉर, तुमच्या भावना आम्हाला समजतात, बट ग्राउंडमध्ये अंपायर्स आहेत, काही निर्णय असतील ते निर्णय त्यांना देऊ द्या. तुम्ही बाहेर ना कोणी प्लीज काय बोलू नका, ही विनंती असेल. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस जिंकलाय RRCC माचुतर संघाने. बघा स्कोररचं लक्ष तुम्ही त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा, ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. नेक्स्ट बॉल. आता हा फटका जबरदस्त आलाय, सरळ बॉल चाललाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार येतो. 4च्या मदतीने टीम टोटल आता 16 ऑन द बोर्ड. सोळा धावा फळकावरती आहे. जो स्टार्ट हवा होता या रनचेज मध्ये तो स्टार्ट मिळालाय टीम GB कोळीवाडी संघाला. नेक्स्ट बॉल. प्लॅन मिस, येतोय डॉट. बघा असे 2 संघ आहेत, एका संघाने 5 सामन्यांपैकी 4 सामने लीग स्टेज मध्ये जिंकलेत, आणि दुसऱ्या बाजूने एक असा संघ आहे ज्याने 5 पैकी 5 जिंकलेत. अनबीटन आहे टीम GB कोळीवाडी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत, आणि तेच कायम ते इथनं ठेवणार आहेत का. नो बॉल कॉल, नो बॉलचा इशारा. अतिरिक्त रन मिळेल, अतिरिक्तचा साग्याने टीम टोटल आता 17 धावा स्कोर कार्ड वरती. स्टार्ट तर चांगलं आहे, बट महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला सुरुवातीला अशाच प्रकारे पुढेही न्यायचं, ती महत्वाची गोष्ट.
अपील सुरू आहे. अंपायर्सने सांगितलंय दिशा खराब. अतिरिक्तचा साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल सध्या सगळीला स्कोर कार्ड 18 धावा फळकावरती. चला कदम फिल्डिंग सेट करा. निर्णय दिला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. वाईड आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि रन्स ऑन बोर्ड 18 आहे. ती महत्वाची गोष्ट की निर्धाव बॉल जरूर आलेत पण रन्स देखील चांगले आहेत. हा बॉल चांगला टाकला. डॉट बॉल दरम्यान येतो आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 18 आलेले आहेत. खेळ लागलाय इथे 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणखी करायचा आहे. करेक्ट 51 म्हणजे 17 रन पर ओव्हर अजूनही इथनं हवे आहे जिंकण्यासाठी. बट स्टील अजूनही बघा महत्वाची गोष्ट काय ग्राउंडमध्ये मंथन साळवे त्याच्यासोबत अजित आहे आणि हे बॅटर जर इथनं खेळले तर या 18 मध्ये 51 बनण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी ना विकेट हवी आहे टीम सह्याद्री वॉरियर्सला. कारण सह्याद्री वॉरियर्सला देखील ठाऊक आहे की लीग स्टेजमध्ये 5ही सामने जिंकण्याचं कारण हे दोन्ही बॅटर्स आहेत आणि त्याचमुळे इथे विकेट काढणं ही जोडी तोडणं महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय कदम तयार होतोय. 18 मध्ये करायचा 51 धावा. येथे 18 चेंडू ठरवतील फायनलच्या दिशेने कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. बट साळवीचा बॅट मधला पहिलाच बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ने सुरुवात. स्कोर कार्ड या 4च्या मदतीने टीम टोटल आता 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन द बोर्ड. दबाव आता कदम वरती. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळला साळवी. बट हे काय झाली गडबड आणि त्याचा फायदा मिळतोय वॉरियर्सला. कारण अजित झाला रनआउट. लक्ष कुठे होतं हाच प्रश्न आता तिथे मंथनला पडला असेल. कारण कॉलिंग अजिबात नव्हती आणि रन देखील अजिबातच नव्हती. बट अगदी न पाहताच निघाले आणि आता तसेच गेले डगआउटच्या दिशेने. झटका हा पहिला लागला अवघ्या 22 धाव्यांवरती टीम GB कोळीवाडीला. आतापर्यंत सर्व सुरळीत चाललं होतं पण ही जी विकेट आली आहे ना ही विकेट आता डोकेदुखीचं कारण ठरू शकतं टीम GB कोळीवाडीसाठी. बॅटर आता दाखल झालाय करण. रिवर्स जबरदस्त फटका साळवीचा बॅटमधनं. मंथन साळवी सध्याच्या घडीला एका एंडने आपल्या टीमसाठी खंबीरपणे उभा आहे. तसा बॅटमधनं जबरदस्त फटका आला. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 26 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आणि झालं काय. फ्लेट ऑन मॅचची गोल्डन विकेट आली आहे. बॅटर बाद झाला मंथन साळवी आणि आता ही साळवीची विकेट आहे की फायनलचं तिकीट सह्याद्री वॉरियर्ससाठी. आता ही गोष्ट देखील समोर येते कारण मंथन जर खेळला असता तर ही मॅच फार रोमांचक होण्याची शक्यता दाट होती. पण मंथन साळवीची विकेट आता फार मोठा अंतर या सामन्यामध्ये आणू शकते. विकेट आली आहे. बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 4 वरती. इनॅट नंबर 4 बॅटर चेतन आलाय बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 4 वरती. गाडी आता अडकली आहे GB कोळीवाडीची. कारण स्टार्ट चांगला आहे बट महत्वाची गोष्ट काय की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या सुरुवातीपेक्षा हे जास्त मॅटर करतं की तुम्ही फिनिश कसं करता. नो बॉल कॉल. नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनचा साह्याने धावपळक आता जाऊन पोहोचेल. अंपायर्स 2 मिनिटं थांबा. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय प्रेक्षकांनो तुमच्या भावना आम्हाला समजतात बट प्लीज बॉल जेव्हा रिलीज होतो जेव्हा खेळ सुरू आहे प्लीज आवाज देऊ नका. 4 बॉल झाले 2 राहिलेत. कारण तुमच्या आवाजाने एखादा निर्णय तुमच्या टीमच्या विरोधामध्ये जर गेला तर तिथे कोणती कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी येऊ नका. ही देखील मी गोष्ट सांगेल. आणखीन एक विकेट. अक्षय कदम ॲज अ बॅटर. अक्षय कदम ॲज अ बॉलर. सध्याच्या घडीला प्रत्येकी डिपार्टमेंट मध्ये आपल्या टीमला पुढे नेतो अक्षय. आली आणखीन एक विकेट. या ओव्हर मध्ये 3 विकेट आलेत. 1 रनआउटची विकेट. 2 विकेट अक्षयच्या खात्यामध्ये आहेत. आता फिल्डिंग मध्ये काही बदल केले जरूर जातात बट आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये ना टॉपला टीम सह्याद्री वॉरियर्स.
नेक्स्ट बॉल. 3 झटके लागलेत, 2च विकेट बाकी आहेत आणि आता नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाबा मिळतील. खरं तर या 2 धाबा मिळणार आहेत, 2 धाबा मिळतील बिकॉज बॅटर आउटही तिथे झाले होते, बट नो बॉल त्यामुळे तिथे एक एक्स्ट्रा आणि +1 म्हणजे 2 धाबा मिळणार आहेत. स्कोर कार्ड आता या 2चा साग्याने टीम टोटल 29. बघा कॅल्क्युलेशन नुसार तर सामना अजिबात संपलेला नाही आहे, सामना भरपूर बाकी आहे, बट बॅटर सध्या सगळीला दुविधेमध्ये आहेत कारण ज्या प्रकारे गोलंदाजी चालली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बॅटरनी बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो आहे. खेळ समाप्त 12 चेंडूंचा आणि पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स आहेत 29, धक्के लागले 3 आणि अंतिम 12 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. 12-40चं समीकरण या मॅचमध्ये राहिलं. करण आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि करणकडनं आता अपेक्षा आहेत कारण साळवीचा आपण उल्लेख केला अजितचा, बट त्यातल्या त्यात याही फलंदाजाने चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि त्याचमुळे आता पूर्णपणे नजरा करणकडे असेल. 12 मध्ये करायचा 40 धावा. मी म्हणेन की हे जे 3रं षटक आहे ना, हे 3रं षटकच ठरवणार आहे की ही फाईट लास्ट ओव्हरपर्यंत की याच ओव्हरमध्ये हे सुनिश्चित होईल की सह्याद्री वॉरियर्स फायनलमध्ये पोहोचेल. हे येते 6 चेंडू ठरवणार आहेत कारण हे षटक जर चांगलं टाकलं सुजलने तर दॅट्स इट, कहाणी खतम, टाटा बाय बाय. बट इथे जर या ओव्हरमध्ये 20 येत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त येत आहेत तर अंतिम ओव्हरपर्यंत ही बॅटल आपल्याला चांगली पाहायला मिळेल. 12 मध्ये 40. पहिलाच बॉल नो बॉल आहे, मिसफिलही झाली आहे, सुरुवात झाली आहे. मिळतील या 5. जे मोमेंटम हवं होतं ते मोमेंटम पहिल्याच बॉलवरती मिळालंय ना. येतो हा चौकार प्लस नो बॉल, मिळतील 5. आता चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचा 35 धावा. क्रिकेटचा खेळ आपल्याला हीच तर गोष्ट शिकवतो ना की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. 12 मध्ये करायचं आहेत, 12 मध्ये 35. 12-35 समीकरण. नो बॉलने सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला फटका, हा बॉल देखील सीमा पार. 4 आणि जिथे जिथे जीवी कोळीसाठी परिस्थिती गंभीर तिथे मात्र करण एकटाच खंबीर. बॅक टू बॅक 2 कडक फटके आणि आपल्या संघाला विश्वास देणारे फटके की सामना अजूनही समाप्त झाला नाहीये कारण अजूनही मी ग्राउंड वरती आहे, मी क्रीज वरती आहे. 2 चांगले फटके, कमबॅक. पुन्हा एकदा जीवी कोळी संघाचा दबाव सुजल वरती देखील. आणखी एक चांगला फटका, बट फिल्डिंग देखील तितकीच चांगली. डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण लागले, चेंडू लागले, येते 10 आणि 10 मध्ये जिंकण्यासाठी करायच्यात रन्स 31. 10 मध्ये 31 हवे आहेत. करण वरती आता सर्व काही निर्भर आहे. नेक्स्ट बॉल. 10 मध्ये 31. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, नो बॉल देखील, चौकार देखील, मिळतील 5 आणि आता समीकरण राखलं 10 मध्ये 26. आता म्हटलं जातं ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि सध्याच्या घडीला या खांद्यांमध्ये किती दम आहे इथे करण दाखवतोय. का बॅटिंग तो करतोय करण. बघा साध्या सरळ मॅचेस मध्ये तर परफॉर्मन्स कोणीही देतो, पण खरा खेळाडू तोच जो खडतर परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी उभा राहतो आणि सध्याच्या घडीला या खडतर परिस्थितीमधनंही आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो हा विश्वास आपल्या टीमला देतो बॅटर करण. आता चेंडू लागले येते 10 आणि 10 मध्ये आता करायचं 26. थंड वारा वाहतोय पण गोलंदाजाला आता घाम नक्कीच फुटलाय कारण मॅच आता बनली आहे, मॅच आता बॅलन्स आहे. 10 मध्ये 26. विकेट हवी आहे, करणची विकेट हवी आहे सह्याद्री वॉरियर्सला. करण जर अशा प्रकारे खेळला, करण जर उभा राहिला तर इथे या क्षणाला तो रिझल्ट चेंज करू शकतोय. आणखीन एक जबरदस्त फटका. 4. आता चेंडू लागलेत 9 आणि 9 मध्ये आता करायचं 22 धावा. सध्याच्या घडीला सह्याद्री वॉरियर्सचे प्रेक्षक नक्कीच म्हणत असतील की ये क्या हुआ, कैसे हुआ और क्यों हुआ. कारण या ओव्हर आधी जो सामना खिशामध्ये होता वॉरियर्सचा तो सामना करणने खिशामधनं बाहेरही काढलाय आणि आता बॅलन्सही केला. चेंडू लागलेत आता 9 आणि 9 मध्ये 22.
हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत, कारण दोन्ही हृदयांमध्ये फक्त एकच गोष्ट आहे की फायनलमध्ये पोचायचं, इथं पुढे जायचं. पण पुढे जाण्यासाठी अजूनही इथं 9 चेंडूंवरती तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल, कारण इथं या स्पर्धेमध्ये ना सध्याच्या घडीला प्रत्येकी प्लेअर, प्रत्येकी टीमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट आहे ना की चॅम्पियन बनण्यासाठी खेळतोय, चॅम्पियन बनण्यासाठीच तर लढतोय. 9 मध्ये 22 ड्राईव्ह केलाय आणि इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. 8 मध्ये आता 22 पैसा वसूल मॅच. म्हणून तर मी नेहमी सांगतो ना की ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ क्रिकेट प्रेमी आम्ही तर हेच सांगतो, मॅच कोणीही जिंकू द्या पण मॅच चांगली झाली पाहिजे, दोन्ही बाजूंनी संघर्ष झालं पाहिजे, दोन्ही बाजूंनी चांगली फाईट झाली पाहिजे. आणि सध्याच्या घडीला दोन्ही बाजूंनी फाईट चालली आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. ड्राईव्ह केला, फिल्डर आखेत, बॉल केला स्टॉप. आता 7 मध्ये 22 सध्याच्या घडीला हे जे 2 निर्धाव आलेत ना, या 2 निर्धाव चेंडूंनी विश्वास मिळालाय पुन्हा एकदा सुजलला, विश्वास मिळालाय पुन्हा एकदा सह्याद्री वॉरियर्सला की सामना अजूनही आपल्याच बाजूने आहे. कारण आता 7 चेंडू लागलेत, करायचात 22, 2 निर्धाव चेंडू आलेत. आता प्रश्न करण समोर हे आहेत की इथनं जर चौकार येतोय किंवा डॉट बॉल येतोय तर स्ट्राईक जाईल. आणि अंतिम ओव्हरमध्ये बघा इथे 4ही जरी आलं तरी सुद्धा 18 किंवा त्यापेक्षा जास्त राहणार आहेत. कॅल्क्युलेशन अगदी डोळ्यांसमोर आहे. पण कोणत्या गोष्टीसाठी जाणार, कारण 7 मध्ये इथे करायचं 22. महत्वाची गोष्ट, आणखीन एक गोष्ट माझ्या माइंडमध्ये आली की सुपर ओव्हर एकही झाली नाहीये, इथे होईल का, झाली तर पैसा डबल वसूला. 7 मध्ये 22 हलक्या हाताने खेळलाय, बॉल निसटलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. येत आहे 4 चेंडू राहिले 6 आणि 6 मध्ये करायचा 18 धावा. 6 मध्ये 18 धावा. या 6 चेंडूंच्या आधी ना जर आपण डगआउट पाहिलं असतं, बॅटिंग डगआउट, तर चेहऱ्यावरती 12 वाजले होते, चेहऱ्यावरती चिंता होती, टेंशन होतं. बट करण ने सांगितलं मैं है ना टेंशन लेने का नहीं, मैच अभी बहुत बाकी है. 6 मध्ये आता 18. अंतिम षटक येते. 6 चेंडू नीरज ठरवणार आहेत की फायनलच्या दिशेने कोण आणि घरच्या दिशेने कोण. बट इंटरेस्टिंगली दोन्ही संघ जबरदस्त खेळले. तिथे कोण हरेल कोण जिंकेल आम्हाला ठाऊक नाही आहे. बट टू बी ऑनेस्ट मी सांगेल दोन्ही टीम्सने त्यांचा बेस्ट दिलाय. दोन्ही संघ जबरदस्त खेळले, प्रत्येकी खेळाडू जबरदस्त खेळलाय. आणि हीच गोष्ट तर महत्वाची आहे. खेळ आहे, हार जीत होत राहणार आहे. आज आपण जिंकणार आहोत, उद्या आपण हारणार आहोत. बट खेळाडू म्हणून आपण खेळलो कसे ती गोष्ट मॅटर करते ना. आणि सध्याच्या घडीला दोन्ही संघ जबरदस्त खेळलेत, 101% कमिटमेंटने जिद्दीने खेळलेत. बट प्रश्न हाच राहिला की इथनं या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल, वॉरियर्स की जीबी कोळीवाडी. 6 मध्ये 18 शेवटचा षटक जबाबदारी आता देण्यात आलेली आहे. गोलंदाज तयार होतोय विकास गोलंदाजी मार्क वरती. 6 मध्ये 18 हव्या. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहे सोहेल. पहिलाच बॉल बॉडीवरती आदळलाय आणि सिंगल झाली कंप्लीट. आता करणकडे स्ट्राईक, करणकडे स्ट्राईक. आता मला हा प्रश्न पडला, ही जी स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईकचं रोटेशन आता किती महागात पडेल. कारण अशा परिस्थितीमध्ये करणकडे स्ट्राईक येणं ही फार त्रासदायक गोष्ट आहे वॉरियर्ससाठी. 5-17चं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. सध्या सगळीला सह्याद्री वॉरियर्स साठी ना फायनलचा मध्यस्थी फक्त एकच खेळाडू अगदी भिंतीसारखा उभा, तो म्हणजे करण. या बॅटरने फार इम्प्रेस केलं. एक वेळ अशी होती की असं वाटलं की झालं पॅकअप करा निघा घरी. बट त्या वेळेवरनं या बॅटरने विश्वास दिलाय की सामना अजूनही भरपूर बाकी आहे आणि आपल्या संघाला तर अशा परिस्थितीमध्ये उभं केलंय की डोळ्यांसमोर आता विजय दिसतोय. 5 मध्ये 17 येते. 5 चेंडू फार महत्वाचे. 5 चेंडू डिसाईड करणार आहेत की फायनलच्या दिशेने इथनं कोण जाणार आहे. फुल अँड बॉल ड्राईव्ह केलाय, चौकार आलाय. आता चेंडू राहिले 4 आणि 4 मध्ये करायचा 13 धावा. 4 मध्ये 13चं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. काय जबरदस्त परफॉर्मन्स या सेमीफायनल 1 मध्ये आतापर्यंत दिलाय करणने. बट प्रश्न हाच दडलाय, मॅच फिनिश करू शकेल का. कारण 4 चेंडू राहिले, 13 आणखीन करायचं. एखादा डॉट बॉल इथे हवाय वॉरियर्सला. नेक्स्ट बॉल, बॉल सोडून दिलाय, बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता है आणि आज नशीब देखील करण सोबत आहे. रिव्ह्यू घेतलाय का चर्चा तिथे सुरू आहेत सर? रिव्ह्यू घेतलाय का?
रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. प्रत्येकी टीमला आपण एक एक रिव्ह्यू देत आहोत आणि इथे हा निर्णय महत्त्वाचा आहे. निर्णय हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे चेक तर केलं जातं. थोडं वेट करा, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल कारण हा रिव्ह्यू देखील क्रुशियल मोमेंटवरती घेण्यात आलाय. निर्णय आलाय रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. आता चेंडू लागले 4 आणि 4 मध्ये करायच्यात 12. प्रेशर तर अंपायर्स वरती देखील ना, ती वेगळी गोष्ट. 4 मध्ये आता 12 राहिल्या. 4-12चे समीकरण. नेक्स्ट बॉल समोर करण आणि दिशा खराब. अतिरिक्त रन. 4 मध्ये आता 11 करायचा आहे. दबाव आणि दडपण ही गोष्ट अशी आहे ना की एखाद्या हिरोला 0 बनवते आणि 0ला हिरो बनवते. पण आज नियतीने करणला संधी दिली आहे हिरो बनण्याची आणि आतापर्यंत तरी चांगला खेळ त्याने दाखवला. बट 4 मध्ये 11 अजूनही करायचा आहे. जी लढत आतापर्यंत लढली आहे ती लढती, या लढतीचा निकाल आपल्या बाजूने ते आणू शकतील का? यस, आणखीन एक चौकार आणि आता चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये करायचा आहे 7 आणि इथनं ही करणने जर बाजी आपल्या टीमच्या बाजूने आणली ना तरी येते 365 दिवस सीझन 5 येईपर्यंत सह्याद्री वॉरियर्सला एक नाव कायम लक्षात राहील, तो म्हणजे करण. कारण एक वेळ अशी होती की त्या वेळेला संपूर्ण असं वाटलं की आता सर्व काही संपलंय. बट जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना तीच तर खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची. आणि स्वतःमध्ये जर जिद्द असेल ना तर शून्यामधनं विश्व घडवता येतं. ऑलमोस्ट हा सामना 0च होता 12 मध्ये जेव्हा समीकरण 40चं होतं. बट तिथनं हा सामना आणलाय. बट इथे आली आहे विकेट. आली आहे विकेट. कहाणीमध्ये ट्विस्ट. करण बाद झालाय आणि शेवटचा बॅटर आता क्रीज वरती असेल. चेंडू लागले 2 आणि 2 मध्ये करायचा आहे 7. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे ना, एखाद्या ब्लॉकबस्टर मूवी मध्ये जितकी मजा येते ना तितकीच मजा एक क्लोज मॅच मध्ये येते. कारण प्रत्येकी क्लोज मॅच मध्ये अप अँड डाऊन, ट्विस्ट अँड टर्न्स, दोन्ही टीमचा संघर्ष, या गोष्टी आतापर्यंत या सामन्यामध्ये लागल्या. बट आता हा थ्रिलर टाइम आणि या थ्रिलर टाइमला हिरो कोण बनेल आपल्या संघासाठी? 2 बॉल लागलेत, 2 मध्ये करायचे 7 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला बॅटिंग करण्यासाठी बॅटर दाखल झालाय निखिलला कोणी हे नाही विचारणार की या आधी तू काय केलंय. निखिलला सध्याच्या घडीला हे विचारलं जाईल की या 2 मध्ये तो 7 बनवू शकतो की नाही. कारण मॅटर सध्याच्या घडीला इथे 2 चेंडू करतायत. कारण 2 चेंडू डिसाईड करणार आहेत की हा सामना झाल्यानंतर प्रेक्षक गॅलरीमध्ये कोण असेल आणि फायनलच्या तयारीसाठी कोण असेल. 2-7 हा बॉल महत्वाचा. प्लेअर मिस आलाय. हा डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने आता हे सुनिश्चित केलंय की शेवटचा बॉल जर लीगल येतोय तर 1000% फायनल मध्ये आपली जागा पक्की करताना आपल्याला सह्याद्री वॉरियर्सच पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल 7 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली आहे. एक असा सामना ज्या सामन्यामध्ये भरपूर सारे टर्न आले, भरपूर सारे यू टर्न आले, बट अखेरता विजयाचा टर्न